सटाणा नाशिक महामार्गावरील तुर्की हुडी परिसरात आज सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झालाय। टेंगोडा येथून कामानिमित्त सटाणा येथे येत असताना तुर्की हुडी जवळील शौर्य हॉटेल समोर मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक होऊन टेंगोडा येथील 3 तरुण गंभीर जखमी झाले। या अपघातात इरफान इस्माईल मंसुरी याचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य करत जखमींना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले। वेळेवर मदत मिळाल्यामुळे उर्वरित दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले। ठेंगोडा येथील वैशाली पाटील, हर्षल कोठावते यांनी प्रसंगावधान राखून मदत केल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। या मार्गावर यापूर्वीही वारंवार अपघात घडले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। घरातील कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येते, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप वाढत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून दिशादर्शक फलक, सूचना फलक व सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे समोरासमोर वाहने आल्याने अपघात घडलाय। अयोग्य नियोजन आणि प्रशासनाची निष्काळजीपणा यालाच या अपघातात जबाबदार धरले जात आहे। या घटनेनंतर मोरेनगर येथील माजी उपसरपंच व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शासन व प्रशासनावर तीव्र टीका करत तातडीने योग्य दिशादर्शक फलक, गीतारोधक व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अन्यथा परिसरातील शेतकरी व नागरिक जन आंदोलन उभारतील असा इशाराही त्यांनी दिलाय। आज दिनांक 5 जानेवारी सकाळी ठीक 10:14 मजुरांचा ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली, मोठा अपघात झाला। याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम, त्यांनी कुठंही बॅरिकेडेट लावलेलं नाही, त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेलं नाही, त्यांचे अजूनही अर्धवट काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावा लागत आहे। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढेही असे ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर, ठेंगोडा।